हॅलो स्टुडंट्स, मी आज आपणास बेसिक ऑफ कॉस्ट अकाउंटिंग सेमिस्टर 3 मधील युनिट नंबर 2 याच्यामध्ये एलिमेंट ऑफ कॉस्ट अँड कॉस्ट शीट मध्ये डायरेक्ट मटेरियलमध्ये काय येतं, डायरेक्ट लेबरमध्ये काय येतं, डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये काय काय आपण शो करतो, त्याचा मिनिंग काय आहे ते समजवणार आहे. ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉस्ट शीटची लिस्ट दिलेली होती. तर कॉस्ट शीटला कोणकोणते एक्सपेन्सेस येतात ते मी सांगितलेलं होतं. त्याच्यामध्ये मी लिहिलेलं होतं डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, कधी कधी काय करतात क्वेश्चनमध्ये डायरेक्ट मटेरियलमध्ये हे नावं दिलेले असतात. तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला असतो आणि त्या क्वेश्चनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नावं दिलेली असतात. त्याचं पोस्टिंग करायचं असतं, बाकी काही नसतं. हा लेसन खूप इझी आहे. तर ह्याच्यामध्ये पोस्टिंग करताना तुम्हाला हे कळालं पाहिजे की जसं तुम्ही फायनल अकाउंट शिकताना कोणती अमाऊंट ट्रेडिंगला जाते, कोणते एक्सपेन्सेस ट्रेडिंगला जातात, कोणते एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसला जातात, कोणती ॲसेट बॅलन्स शीटला जाते, कोणती लायबिलिटी बॅलन्स शीटला जाते, हे तुम्ही करत होता. तसंच सेम इथं एक कॉस्ट शीट तयार करायची असते आणि त्या कॉस्ट शीटमध्ये तुम्हाला प्राईम कॉस्टला काय जातं, प्राईम कॉस्टची टोटल काढायची असते. प्राईम कॉस्टमध्ये डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस या तिघांची टोटल येते. त्या टोटलला आपण प्राईम कॉस्ट म्हणतो. मग प्राईम कॉस्टची टोटल काढण्यासाठी तुम्हाला क्वेश्चनमध्ये वेगवेगळी नावं दिलेली असतात, नेम दिलेले असतात एक्सपेन्सेसचे. मग त्याच्यामध्ये कधी म्हणतील डायरेक्ट मटेरियल, कधी म्हणतील डायरेक्ट मटेरियल कॉस्ट. नाव फक्त चेंज केलेलं असेल. तुम्हाला हे समजायला पाहिजे की नाव चेंज केलं आहे पण त्याचा मिनिंग काय आहे. आणि नंतर दिलेलं असेल किंवा दिलेलं असेल प्राईम कॉस्ट मटेरियल किंवा दिलेलं असेल कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल, प्रत्येक ह्याच्यामध्ये मटेरियल हा वर्ड आलेला आहे. मटेरियल 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 मटेरियल्स, रॉ मटेरियल्स मटेरियल्स. जर असं तुम्हाला दिसलं तर ते डायरेक्ट मटेरियलमध्ये टाकायचं. जे लॉजिक, कारण नाव कोणतेही टाकतात. हे 9 नावं आहेत. ह्या 9 मधली कोणते पण नेम तुमच्या म्हणजे क्वेश्चनमध्ये दिलेले असतील. त्यातील तुम्हाला हे ओळखायचं असतं की डायरेक्ट मटेरियलमध्ये कोणते कोणते एक्सपेन्सेस आपल्याला पुट करायचे आहेत. मग नेम जरी चेंज केलं तरी तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल की बाबा मटेरियल हा वर्ड दिसला की मग तो कुठे येणार आहे, डायरेक्ट मटेरियल. मटेरियल म्हणजे रॉ मटेरियल, जे आपण बिझनेससाठी परचेज केलेलं आहे असं रॉ मटेरियल. तर त्याच्यामध्ये पहिले येईल डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियलमध्ये कोणकोणती नावं येऊ शकतात, ह्यापैकी कोणतंही नाव तुमच्या क्वेश्चनमध्ये आलेलं असेल त्याला आपण काय म्हणायचं आहे, डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल कॉस्ट, प्राईम कॉस्ट मटेरियल, कॉस्ट ऑफ मटेरियल्स कन्झ्युम्ड. कन्झ्युम मीन्स परचेज करणे. प्रोसेस मटेरियल म्हणजे प्रोसेस करण्यासाठी जे तुम्ही रॉ मटेरियल परचेज करणार आहे त्याला प्रोसेस मटेरियल म्हणतात. कॉस्ट ऑफ मटेरियल परचेज, खरेदी केलेल्या मालाची किंमत, गुड्सची प्राइस. ऑपरेटिंग मटेरियल, ऑपरेटिंग म्हणजे ज्याच्यावर आपण प्रक्रिया करणार आहे, प्रोसेस करणार आहे ते मटेरियल म्हणजेच रॉ मटेरियल. व्हॅल्यू ऑफ कॉस्ट, रॉ मटेरियल यूज. बघा नावं तेच आहेत, मिनिंग त्याचं एकच आहे, डायरेक्ट मटेरियलच आहे. म्हणजे तुम्ही जे रॉ मटेरियल परचेस करता त्याला डायरेक्ट मटेरियल म्हणतो. बेसिक मटेरियल, मटेरियल्स कॉस्ट, मटेरियलची किंमत, मटेरियल्स असं आपल्याला लिहिलेलं असतं, मटेरियल कॉस्ट वगैरे. तर ह्याच्यावरून तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल की जर असं कोणतंही यातलं एखादं नाव तुमच्या क्वेश्चनमध्ये दिसलं तर ते तुम्ही डायरेक्ट मटेरियलच्या अंडर पुट करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डायरेक्ट लेबर. लेबर म्हणजे जे आपल्या फर्मला किंवा कंपनीला वर्कर लागणार आहे, ते वर्कर जे फॅक्टरीमध्ये काम करतात, ते ऑफिसमध्ये काम करणारे लेबर नव्हे, त्यांना आपण लेबर म्हणत नाही, त्यांना आपण स्टाफ म्हणतो. तर जे फॅक्टरीमध्ये काम करतात, कंपनीच्या आतमध्ये प्रोडक्शनशी रिलेटेड असं काम करतात, त्यांना म्हणायचं आहे डायरेक्ट लेबर. मग ह्याच्यामध्ये कोण कोण येतं तर डायरेक्ट लेबर कॉस्ट. नेम तेच आहेत बघा. ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं तर लेबर वेजेस असं नाव येतं. लेबर असं नाव येतं किंवा वेजेस, डायरेक्ट वेजेस अशी नावं दिलेली असतात. ह्यापैकी एखादं नाव तुमच्या क्वेश्चनमध्ये आलेलं असेल, मग ते नाव तुम्ही रीड केलं, दिसलं तुम्हाला की ते कुठं पुट करायचं आहे, डायरेक्ट लेबरच्या अंडर पुट करायचं आहे. मग काय आहे बघा, डायरेक्ट लेबर कॉस्ट, प्राईम कॉस्ट लेबर, डायरेक्ट वेजेस, प्रोसेस लेबर,
ऑपरेटिंग लेबर, ऑपरेटिंग म्हणजे बिझनेस जी कंपनी चालवतात त्याला ऑपरेटर म्हणतात, मशिनरी चालवतात त्यांना ऑपरेटर म्हणतात. आणि अशा ऑपरेटिंगचं लेबर, लेबर म्हणजे वेजेस, बेसिक लेबर, प्रोडक्टिव्ह लेबर. फॉर एक्झाम्पल सांगितलंय बघा, प्रोडक्टिव्ह वेजेस, वेजेस पे टू डायरेक्ट वर्कर्स, आउटस्टँडिंग वेजेस एक्सेट्रा. हे जर ह्यापैकी काय आलं दिसलं तुम्हाला क्वेश्चनमध्ये, तर ते कुठं पुट करायचं आहे, डायरेक्ट लेबरच्या अंडर तुम्हाला ते पुट करायचं आहे. समजतंय का बघा. आपल्याला प्राईम कॉस्ट शोधायची आहे. प्राईम कॉस्ट शोधताना डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. नेक्स्ट एक्सपेन्सेस आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर काय येतं बघा, एक डायरेक्ट म्हणजे आपण जे गुड्स परचेस करतो, परचेस करताना जेवढे पण एक्सपेन्सेस येतात त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. आणि बघा थोडंसं ह्याला काळजीपूर्वक रीड करा. चार्जेबल एक्सपेन्सेस, प्राईम कॉस्ट एक्सपेन्सेस, प्राईम कॉस्ट एक्सपेन्सेस, प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस, बेसिक एक्सपेन्सेस. आता फॉर एक्झाम्पल मी सांगितलेलं आहे खाली बघा दिले रॉयल्टी. रॉयल्टी म्हणजे आपण कुणाचं, रॉयल्टी म्हणजे आपण रेंटच पेड केलंय, लॉंग टर्म रेंट आहे ते. रॉयल्टीचा मिनिंग तुम्ही शिकलेला आहात, तुम्हाला माहिती आहे. तर रॉयल्टी म्हणजे वेजेस असतात किंवा हायर टू स्पेशल प्लांट. एखादा प्लांट तुम्ही हायर केला असेल तर त्याला आपण रॉयल्टी म्हणतो. रॉयल्टी म्हणजे रेंटच आहे, फॅक्टरीचं रेंट आहे ते, ऑफिसचं नाही. कॉस्ट ऑफ पॅटर्न, कॉस्ट ऑफ पॅटर्नची किंमत म्हणजे तुमच्या जो पॅटर्न असतो, तुम्ही म्हणता बघा दुकानात गेलाय, ह्या पॅटर्नचे आम्हाला कपडे दाखवा, ॲडिडासची कपडे दाखवा, किंवा असं तुम्ही एखाद्या पॅटर्नचं नाव सांगता, त्याची कॉस्ट. लेआउट म्हणजे आपण बिल्डिंग बांधताना लेआउट काढला जातो, तुम्हाला कदाचित माहिती नसेल किंवा माहितीही असेल तर लेआउट तयार केला जातो, डिझाईन तयार केली जाते त्यात, किंवा ड्रॉइंग तयार केलं जातं. आणि ते जे करणारी लोक असतात, लेआउट काढणारी लोक असतात, डिझाईन तयार करणारी लोक असतात, किंवा बिल्डिंगचं ड्रॉइंग काढणारी जे लोक असतात त्यांना काय केलं जातं, एक्सपेन्सेस, पैसे दिले जातात. त्यांना आपण वेजेस नाही देत, त्यांना काय करतो, एक प्रकारची अमाऊंट देतो की बाबा एवढे एवढे पैसे घ्या आणि आमची डिझाईन तयार करून द्या, बिल्डिंगची लेआउट काढून द्या किंवा ड्रॉइंग काढून द्या असं आपण म्हणतो. तर ते फीज असतात, त्याला आपण वेजेस म्हणत नाही. त्यांना वेजेस कोणाला म्हणतो की जे एकूण टोटल एक्सपेन्सेस म्हणजे पर डे काम करतात, ज्यांना मंथली किंवा पर डे सॅलरी असते त्यांना आपण वेजेस असं म्हणतो. बट इथं काय आहे, आपण फीज पेड करतोय. कशाची फीज पेड करतोय, कंपनी आपल्याला टाकायची आहे. कंपनी टाकता असताना कंपनीचे जे रेंट आहे ते असेल, किंवा एखादा प्लांट तुम्ही रेंटने हायर केला असेल, भाड्याने घेतला असेल तर त्याची किंमत, कॉस्ट ऑफ पॅटर्न, एखादा पॅटर्न असेल त्याची किंमत, लेआउट, डिझाईन और ड्रॉइंग, आर्किटेक्चर्स फी, इंजिनियर्स फी, आर्किटेक्ट फीज म्हणजे आर्किटेक्चर असतं तुम्हाला माहिती आहे, त्याला आपण काय देतो, मानधन देतो किंवा फीज देतो. तो पण काय करतो, कंपनीमध्ये जी वस्तू तुम्ही तयार करणार आहात त्याचं डिझाईन तयार करतो. इंजिनियर्स असतात कंपनीच्या आतमध्ये. समजा तुम्ही कार उत्पादन करणारी कंपनी असाल तर तुमच्या कारचं डिझाईन तयार करणारा जो असतो तो आर्किटेक्चर असतो, इंजिनियर असतो. आणि त्याच्यानंतर आहे सर्वायर्स फी, लायसन फीज. लायसन तुम्हाला कंपनी स्थापन करण्यासाठी घ्यावं लागतं. सर्वेयर्स फीज म्हणजे जो ही असतो सर्वे करणारा, त्याला काय केलं जातं, फीज दिली जाते. आपण एखादी वस्तूचं उत्पादन केलं की विक्रीसाठी आपल्याला काय करावं लागतं, सर्वे करावा लागतो. आणि आपल्या वस्तूची किंमत ठरवताना आपली वस्तू ती विकली जाईल का नाही त्याचा सर्वे करावा लागतो, त्याला सर्वायर्स फी म्हणतात. आउटस्टँडिंग डायरेक्ट एक्सपेन्सेस, जे डायरेक्ट एक्सपेन्सेस नाव आहे बट आउटस्टँडिंग द्यायचं राहिलं असेल तर त्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. हे फॉर एक्झाम्पलमध्ये आहे. तर बघा तुम्हाला असं जर कुठलं नेम दिसलं क्वेश्चनमध्ये तर ते डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर पुट करायचं आहे. ह्याच्या पुढं अजून आपल्याला शिकायचं आहे. ही सगळे मिळून झाली प्राईम कॉस्ट. ही मिळून काय झाली, प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्टमध्ये काय येतं बघा, एक आहे डायरेक्ट मटेरियल. ग्रीन पेननी शो करते म्हणजे मग एक पार्ट आपला आधी तर संपलेला आहे. एक आहे डायरेक्ट मटेरियल. ह्याच्या
ह्याच्यामध्ये ॲड होतं डायरेक्ट लेबर्स, ह्याच्यामध्ये ॲड होतं डायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि ह्याच्या टोटलला नाव येतं प्राईम कॉस्ट. ह्याची टोटल इथं येते आणि त्याला नाव येतं प्राईम कॉस्ट. त्याला आपण ए म्हणतो. ही प्राईम कॉस्ट आज तुमची तयार झाली. तर मी आज तुम्हाला 2 व्हिडिओ तयार केलेले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये कॉस्ट शीट कशा प्रकारची असते ती शो केलेला आहे, आणि ह्या व्हिडिओमध्ये जे एक्सपेन्सेस असतात त्या एक्सपेन्सेसची जर अदर नेम्स तुमच्या क्वेश्चनमध्ये आले तर तुम्हाला डायरेक्ट एक्सपेन्सेस ओळखता यावं. डायरेक्ट लेबर, डायरेक्ट मटेरियल तुम्हाला कसं असतं, कोणते कोणते आयटमला आपण डायरेक्ट मटेरियल म्हणतो, डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो, डायरेक्ट लेबर म्हणतो, हे कळावं म्हणून मी हा सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे. ह्याच्या पुढं आपण फॅक्टरी ओव्हरहेड्स, ऑफिस ओव्हरहेड्स आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.